निवडणुकीची प्रक्रिया पार पडत उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा धुराळा उडवला आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये सत्ताधारी महायुतीच्या पॅनलला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कडक आव्हान उभं केलं आहे। मतदारांच्या गाठी भेटी घेण्यासाठी रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून महायुतीच्या दोन्ही पॅनलला कामगारांचा पक्ष म्हणून ओळखला असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने तगडं आव्हान उभं केलं असून प्रभाग क्रमांक 26 मधून माजी नगरसेवक तानाजी जयभावे, स्वप्ना माळी, ज्योती घाटोळ आणि माजी नगरसेवक सचिन भोर हे उमेदवारी करत असून यांच्या प्रचारार्थ शनिवारी चुंचाळे महाडा कॉलनी परिसरात भव्य प्रचार फेरीचं आयोजन केलं होतं। हां ताई, आपण उमेदवारी करताय प्रभाग 26 मधून, काय सांगा? नमस्कार, मी ज्योती सचिन घाटोळ प्रभाग क्रमांक 26 मधून उमेदवारी करत आहे। तर जे प्रभागात फिरताना आम्हाला जे सत्ताधारी जे उमेदवार होते, तर असं दिसून येत आहे तर सत्ताधारी पक्षाने कोणतंही काम केलेलं नाही। जे 12 ते 17 मध्ये सचिन भाऊ भोर हे ज्यावेळेस जे नगरसेवक होते त्यावेळेस जे कामं झालेली तेच कामांचे ठसे आतापर्यंत तसेच आहे। त्यावर तीळ मात्रही कोणताही फरक पडलेला नाही। जो आपला मेन रोड आहे, अंबड लिंक रोड असेल, तिथे अनेक अपघात होत आहेत। दिवसाला 10, 15, 20 असे 20 पर्यंत अपघात होत आहेत। तर हे खूप असं विकासापासून दूर गेलेली गोष्ट आहे। तर ही गोष्ट एवढा सत्ताधारी उमेदवारांनी एवढ्या दिवसात करायला पाहिजे होती। सर्वसामान्य जनतेला या पूर्ण करा। जे अंबड लिंक रोडचे जे कामं बाकी आहेत त्यासाठी आम्हाला कम्युनिस्ट पक्षाला ही उमेदवारी, आज मी उमेदवारी करत आहेत कम्युनिस्ट पक्षामध्ये। तर मी असं सांगू इच्छिते जनतेला का जो काम करणारा पक्ष आहे तो कम्युनिस्ट पक्ष आहे। त्यामुळे मी कम्युनिस्ट पक्षामध्ये उमेदवारी ही करणार आहे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे। सचिन भाऊ, आपल्याला कसा प्रतिसाद मिळतोय प्रभाग 26 मधून प्रचारात? गेल्या 9 वर्षापासून कोणतेही विकास कामं न झाल्यामुळे आणि 2012 ते 2017मध्ये प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांनी जो खऱ्या अर्थाने विकास बघितलेला होता तो विकास मागील 9 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खुंटलेला आहे। आणि गेल्या 9 वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामं न झाल्यामुळे या प्रभागातील सर्व नागरिकांनी, म्हणजे चुंचाळे गावापासून म्हाडा असेल, संजीवनगर असेल, केवल पार्क असेल, मळे परिसर असेल, नगर असेल ते शिवशक्ती चौकापर्यंत लोकांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की काम करणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तानाजी अप्पा जयभावे असतील, ज्योतिताई घाटोळ असतील, स्वप्नाताई माळी असेल आणि सचिन भोर असतील, हे पक्षाशी प्रामाणिकपणे काम करणारे, नागरिकांशी नाळ जोडणारे आणि नागरिकांच्या कामांप्रती फोन केला की हजर ह्या पद्धतीची संकल्पना राबवणारे या पक्षाचे उमेदवार आम्ही निवडून देऊ अशी खात्री मला जाणवते आहे की आपण नागरिकांमध्ये फिरताना। ताई, आज आपण प्रभाग 26 मधून उमेदवारी करताय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून, काय सांगा? मी प्रभाग 26 मधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षातर्फे प्रभाग क मधून उमेदवारी करत आहे। आणि आम्ही फिरताना 1 महिन्यापासून फिरतोय। तसं आम्ही पाहिलं की लोकांच्या भरपूर समस्या आरोग्यविषयक असतील, रस्ते, पाणी, लाईट, ड्रेनेज, स्वच्छता आणि सुरक्षितता, महिलांच्या सुरक्षिततेचा खूपच प्रश्न संभवलेला आहे। परत सर्व रस्ते खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे हे सुद्धा समजत नाही आहे। आणि जेव्हा 8-9 वर्षाच्या अगोदर सचिन भाऊ भोर हे नगरसेवक होते तेव्हा त्यांनी जे कामं केलेली आहेत त्यानंतर कोणीही गेल्या 8 वर्षापासून जे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांनी अजिबात कोणतीही कामं केलेली नाहीत असे दिसून आले। आणि खूप नाराज आहे जनता, जे आत्ताचे जे नगरसेवक आहेत, स्थानिक नगरसेवक खूप नाराज आहेत। तर असं म्हणजे गेल्या 9 वर्षापासून बघत आलेलो आहे। तर असं आम्हाला जाणून आलं की आपला प्रभाग हा खूपच विकासापासून वंचित आहे। आणि आम्ही आपला जो पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आणि जे कामं आहेत ते हाच पक्ष करू शकतो आणि ह्याच पक्षाने कामं केलेली आहेत। हा ठसा आज
आम्हाला 1 महिन्यापासून दिसून येतोय की ह्याच पक्षाने कामं केलेली आहेत बाकी, आणि आम्हाला याच्याचमुळे की विजयाची आम्हाला खात्री आहे की हा पक्ष काम करू शकतो आणि आमचा विजय निश्चित आहे हे आज आम्हाला दिसून येत आहे आणि आमचा विजय निश्चितच आहे हे मी सांगते. दरम्यान एकूणच प्रभाग 26 मध्ये माकपने आक्रमक प्रचार करत सत्ताधारी विरोधकांची चांगली झोप उडवली असून येथील लढत दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक.